नमस्कार सर्व माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत आहे। सर्व बहिणींची प्रतीक्षा संपलेली आहे। आजपासून बहिणींच्या खात्यामध्ये एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता विस्तांतर होण्यास सुरुवात झालेली आहे। बघा, कालपासून भरपूर बहिणींच्या खात्यामध्ये एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता जमा झालेला आहे, परंतु काही बहिणींना अजून एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता आलेला नाही। त्या बहिणींना सुद्धा आजच एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता सुद्धा येणार आहे। सोबतच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत 3 गॅसचे 2,500 रुपये सुद्धा सोडण्यात आलेले आहेत। बघा, तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल आणि तुमच्या घरामध्ये कोणत्या तरी एका कंपनीचा गॅस असेल आणि त्या गॅसला 6 महिने कंप्लीट झालेले असतील तर तुम्हाला गॅस कनेक्शनचे पैसे सोडण्यात आलेले आहेत। सोबतच लाडक्या बहिणींना राज्य सरकारकडून आणि केंद्र सरकारकडून मोफत शिलाई मशीन योजना आणि पिठाची गिरणी या योजनांचे अर्ज सुरूच करण्यात आलेले आहेत। त्यामुळे जर तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल तर तुमच्यासाठी सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। त्यामुळे हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। बघा, अखेर सर्व लाडक्या बहिणींची प्रतीक्षा आजपासून संपलेली आहे। बघा, भरपूर दिवसांपासून लाडक्या बहिणी एप्रिल महिन्याच्या 10व्या हप्त्याची वाट पाहत होत्या, तर त्या बहिणींची प्रतीक्षा संपलेली आहे। परंतु त्या सर्व बहिणींची प्रतीक्षा आज कशामुळे संपलेली आहे, तर आज बहिणींच्या खात्यामध्ये एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता विस्तांतर होत आहे। त्यासोबत बहिणींच्या खात्यामध्ये मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत गॅस कनेक्शनचे पैसे आलेले आहेत। म्हणजेच एकंदरीत सर्व बहिणींच्या खात्यामध्ये 3 लाभांतर्गत पैसे सुद्धा येत आहेत। त्याच्यामध्ये जो पहिला लाभ आहे तो म्हणजे एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता 1500 रुपये प्रमाणे बहिणींच्या खात्यामध्ये जमाच होत आहे। परंतु कालच्या व्हिडिओमध्ये भरपूर लाडक्या बहिणींनी, भरपूर ताईंनी कमेंट केलेल्या होत्या की दादा 2100 रुपये कधीपासून मिळणार आहेत। तर लाडक्या बहिणींनो, एक गोष्ट लक्षात घ्या की अर्थसंकल्पामध्ये निर्णय घेण्यात आलेला नाही, त्यामुळे तुम्हाला एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता 1500 रुपये प्रमाणेच मिळणार आहे। सोबतच बहिणींच्या खात्यामध्ये आज जो दुसरा लाभ विस्तांतर केला जात आहे तर तो दुसरा लाभ म्हणजे बहिणींच्या खात्यामध्ये मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत गॅस कनेक्शनचे 2,500 रुपये सुद्धा सोडण्यात आलेले आहेत। परंतु या गॅस कनेक्शनसाठी 2 पात्रता घालण्यात आलेल्या आहेत। जर तुम्ही या 2 पात्रतेमध्ये बसत असाल तर तुमच्या खात्यामध्ये गॅस कनेक्शनचे पैसे येणार आहेत। याच्यामध्ये जी पहिली पात्रता घालण्यात आलेली आहे तर ती पात्रता म्हणजे तुमच्या घरामध्ये कोणत्या तरी एका कंपनीचा गॅस असावा आणि त्या गॅसला 6 महिने पूर्ण झालेले असावे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असावा। या 3 पात्रतेमध्ये बसत असाल तर गॅस कनेक्शनचे पैसे येणार आहे। सोबतच ज्या माता भगिनींना, ज्या लाडक्या बहिणींना मागील हप्ते आलेले नसतील तर त्या बहिणींना आज मागील हप्ते सुद्धा सोडण्यात आलेले आहे। त्याच्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता आहे, मार्च महिन्याचा 9वा हप्ता आहे आणि आता जो चालू महिन्याचा 10वा हप्ता म्हणजेच एप्रिलचा हप्ता सोडण्यात आलेला आहे। परंतु आज एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता सर्व जिल्ह्यांमध्ये सोडण्यात आलेला नाही। बघा, सर्व लाडक्या बहिणीने एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की आज सर्व जिल्ह्यांमध्ये एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता सोडण्यात आलेला नाही, कारण एकाच दिवशी सर्व जिल्ह्यांमध्ये एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता सोडणे शक्य नाही। बघा, तुम्हाला सुद्धा माहिती आहे की तुम्हाला हे पैसे डीबीटीच्या माध्यमातून थेट तुमच्या बँकेमध्ये येत असतात, त्यामुळे हे पैसे डीबीटीच्या मार्फत सोडण्यात येणार आहेत। त्यामुळे फक्त 35 लाख बहिणींच्या खात्यामध्ये आज एप्रिल महिन्याचा हप्ता सोडण्यात आलेला आहे। त्यामुळे आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 22 जिल्ह्यांमध्ये एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता सोडण्यात आलेला आहे। तर बघा, या 35 लाख बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे सोडण्यात आलेले आहेत आणि त्या 35 लाख बहिणी या 22 जिल्ह्यांमध्ये आहेत। त्यामुळे तुमचा जिल्हा या 22 जिल्ह्यांमध्ये असेल तर तुम्हाला सुद्धा आजच एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता सुद्धा येणार आहे। परंतु हे पैसे सरसकट सर्व लाडक्या बहिणींना सोडण्यात आलेले नाहीत। बघा, स्पष्टपणे सांगण्यात आलेले आहे की सर्व लाडक्या बहिणींना हे पैसे सोडण्यात आलेले नाहीत। बघा, ज्या बहिणी या 2 पात्रतेमध्ये बसत आहेत त्याच बहिणींना आज एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता येणार आहे, 10वा हप्ता सोडण्यात आलेला आहे। बघा,
तुम्ही जर लाडकी बहीण असाल आणि तुम्ही या दोन पात्रतेमध्ये बसत असाल तर तुम्हाला एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता येणार आहे। त्यामुळे तुम्ही सुद्धा या पात्रतेमध्ये बसत आहेत का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। बघा लाडक्या बहिणींनो, लाडक्या ताईंनो, एक गोष्ट लक्षात घ्या की तुम्ही जर या दोन पात्रतेमध्ये बसत असाल तर तुम्हाला पैसे येणार आहेत, कारण अर्जांची छाननी करूनच तुम्हाला हे पैसे सोडण्यात आलेले आहेत। त्यामुळे ज्या बहिणी या पात्रतेमध्ये या निकषांमध्ये बसत असतील त्यांच्याच खात्यामध्ये एप्रिल हप्ता सोडण्यात आलेला आहे। तर बघा या दोन पात्रतांपैकी पहिली पात्रता म्हणजे तुमच्या घरामध्ये चारचाकी गाडी नसायला पाहिजे। बघा तुमच्या घरामध्ये जर गुढीपाडव्यानिमित्त एखादी चारचाकी गाडी घेतलेली असेल तर तुम्हाला आज पैसे येणार नाहीत। अन्यथा जर तुमच्या घरामध्ये चारचाकी गाडी नसेल, तुमच्या घरामध्ये ट्रॅक्टर असेल, टॅक्सी असेल, रिक्षा असेल तरी पण तुम्हाला पैसे येणार आहेत, परंतु तुमच्या घरामध्ये दुसरी चारचाकी गाडी नसायला पाहिजे। सोबतच तुमचे उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असावे। जर तुमचे उत्पन्न या 2025 या आर्थिक वर्षामध्ये 2.5 लाखांपेक्षा जास्त झालेलं असेल तर तुम्हाला पैसे येणार नाहीत। सोबतच घरामधील कोणताही सदस्य सरकारी किंवा खाजगी टॅक्स भरत नसावा। बघा तुमच्या घरामधील कोणता सदस्य टॅक्स भरत नसेल तर तुम्हाला पैसे येणार नाहीत। बघा ज्या बहिणी या पहिल्या पात्रतेमध्ये बसल्या असतील आणि त्या बहिणी या दुसऱ्या पात्रतेमध्ये बसतील त्यांनाच पैसे येणार आहेत। तर बघा लाडक्या बहिणींनो, जी दुसरी पात्रता आहे तर ती दुसरी पात्रता म्हणजे तुम्ही लाडकी बहीण योजना सोडून इतर कोणत्या योजनांचा लाभ घेत नसावे। बघा तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल आणि तुम्ही संजय गांधी निराधार योजना असेल किंवा श्रावणबाळ योजना असेल या योजनांचा लाभ घेत असाल तर तुम्हाला पैसे येणार नाही। तुम्हाला या 3 योजनांपैकी फक्त एकाच योजनेचा लाभ घेता येणार आहे। म्हणजे एकतर तुम्हाला संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेता येणार आहे किंवा तुम्हाला श्रावणबाळ योजनेचा लाभ घेता येणार आहे किंवा लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार आहे। म्हणजेच या 3 योजनांपैकी कोणत्या तरी एका योजनेचा लाभ घेता येणार आहे। बघा लाडक्या बहिणींनो, आज 22 जिल्ह्यांमध्ये एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता सोडण्यात आलेला आहे। त्यामुळे हे 22 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घेऊयात। जर तुमचा जिल्हा या 22 जिल्ह्यांमध्ये असेल तर तुम्हाला सुद्धा पैसे येणार आहेत। बघा या साईडला जो हिरवा पट्टा आहे तर त्या हिरव्या पट्ट्यामधील सोलापूर जिल्ह्यामध्ये पैसे येणार आहेत, सांगली जिल्ह्यामध्ये पैसे येणार आहेत, सातारा जिल्ह्यामध्ये आणि पुणे जिल्ह्यामध्ये, सोबतच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये। बघा या साईडचे जे 5 जिल्हे आहेत तर त्या 5 जिल्ह्यांमध्ये पैसे येणार आहेत। त्यासोबतच बीड जिल्ह्यामध्ये पैसे येणार आहेत, परभणी जिल्ह्यामध्ये पैसे येणार आहेत, हिंगोली जिल्ह्यामध्ये, नांदेड जिल्ह्यामध्ये आणि लातूर जिल्ह्यामध्ये हा एप्रिल हप्ता येणार आहे। यासोबत नागपूर जिल्ह्यामध्ये, वर्धा जिल्ह्यामध्ये, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये, गोंदिया जिल्ह्यामध्ये, भंडारा जिल्ह्यामध्ये पैसे येणार आहेत। सोबतच अमरावती जिल्ह्यामध्ये पैसे येणार आहेत, यवतमाळ जिल्ह्यामध्ये पैसे येणार आहेत, वाशिम जिल्ह्यामध्ये, अकोला जिल्ह्यामध्ये आणि बुलढाणा जिल्ह्यामध्ये हे पैसे येणार आहे। सोबतच मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या जिल्ह्यांमध्ये सुद्धा पैसे येणार आहेत। म्हणजे टोटल मिळून आज 22 जिल्ह्यांमध्ये एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता येणार आहे। परंतु ज्या बहिणींचं बँक खातं या प्रमुख बँकेपैकी असेल त्यांच्या खात्यामध्ये सर्वात अगोदर पैसे येणार आहेत। जर तुमचं बँक खातं असेल तर तुम्हाला सुद्धा अगोदर पैसे येतील। याच्यामध्ये पहिली बँक ॲक्सिस बँक आहे, दुसरी बँक IDBI बँक आहे, तिसरी बँक बँक ऑफ महाराष्ट्र, चौथी बँक बँक ऑफ इंडिया आहे, पाचवी बँक इंडियन ओव्हरसीज बँक, सहावी बँक कॅनरा बँक, सातवी बँक कोटक महिंद्रा बँक, आठवी बँक ICICI बँक, नववी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया, 10वी बँक येस बँक, 11वी बँक बँक ऑफ बडोदा, 12वी बँक पंजाब नॅशनल बँक, 13वी बँक युनियन बँक, 14वी बँक इंडस बँक, 15वी बँक म्हणजे HDFC बँक। बघा लाडक्या बहिणींनो, प्रामुख्याने 22 जिल्ह्यांची यादी जाहीर झालेली होती आणि या प्रमुख बँकेची यादी जाहीर झालेली होती। तुम्हाला सर्व माहिती अगदी मुद्देसूद पद्धतीने दिलेली आहे। जर मनामध्ये काय अडचण असेल तर तुम्ही व्हिडिओच्या खाली कमेंट करून सुद्धा विचारू शकता। परंतु जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब सुद्धा करायचं आहे।